नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचर अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइडला IUPAC नाव कसं देतात याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर IUPAC नाव कसं लिहायचं, अल्किल हलाइडला IUPAC नाव कसं देतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ओके, आता एक लक्षात घ्या, तुम्हाला माहीत आहे RX म्हणजे अल्किल हलाइड. हे तर लिहिलं मी आर म्हणजे काय हो, अल्किल. एक्स म्हणजे हॅलोजन म्हणजे अल्किल हलाइड. RX या शब्दाचा अर्थ काय होतो, अल्किल हलाइड. याला आपल्याला कॉमन नाव नाही याचं, याला द्यायचा IUPAC नाव. अल्किल हलाइडला IUPAC नाव कसं देतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ओके, IUPAC नाव देत असताना पहिल्यांदा हॅलोजन कोण आहे बघा. पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहायचं आहे. एक लक्षात घ्या, अल्किल हलाइडला जर आपल्याला IUPAC नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहावं लागेल. आणि हॅलोजनचं नाव कसं लिहायचं माहिती आहे का, हॅलोजनला म्हणायचं हॅलो हॅलो, मी बाबूराव बोलतोय, म्या अल्केनं बोलतोय. कळते का नाही कळते? अल्किल हलाइडला तुम्हाला जर IUPAC नाव द्यायचं असेल तर पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहा. हॅलोजनचं नाव कसं लिहायचं, हॅलो म्हणायचं. काय म्हणायचं, हॅलो. कसं, हॅलो. बोला बोला, हॅलो. चला ह्याचं नाव लिहा, हॅलो. लिहिलं हॅलो. चला, समजा Cl असेल क्लोरो, Br ब्रोमो, आयोडो. संपलं. म्हणजे या ठिकाणी जो X आहे त्या Xचं नाव लिहायचं. X म्हणजे हॅलोजन आहे, मग हॅलोजनचं नाव कसं लिहायचं, हॅलो म्हणायचं. Cl क्लोरो, Br ब्रोमो, आयोडो. क्लोरो ब्रोमो आयोडो, क्लोरो ब्रोमो, असा प्रकारचं नाव लिहायचं बाबांनो. चला, त्यानंतर हे आर आहे. हे तर कोण आहे, आर. ह्या आरचं नाव लिहायचं आणि आरचं नाव लिहायचं अल्केन म्हणायचं. आरला आर मध्ये कार्बन मोजा आणि कार्बनच्या संख्येनुसार अल्केनचं नाव लिहा. नाव होईल हॅलो अल्केन. बघा, पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहावं, हॅलोजनचं नाव हॅलो असं लिहावं. त्यानंतर आर मध्ये किती कार्बन आहेत मोजा, कार्बनची संख्या काउंट करा रे, कार्बनची संख्या मोजा रे, आणि कार्बनच्या संख्येनुसार अल्केनचं नाव लिहा. एक कार्बन असेल मिथेन म्हणा, 2 कार्बन असतील इथेन म्हणा, 3 कार्बन असतील प्रोपेन म्हणा, कार्बन 4 असतील ब्युटेन म्हणा, कार्बन 5 असतील पेंटेन म्हणा, कार्बन 6 असतील हेक्झेन म्हणा. याप्रमाणे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन अशी नावं आहेत ना आपल्याकडे रोजकर, त्याप्रमाणे. आणि म्हणून अल्किल हलाइडला जर IUPAC नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहा. हॅलोजनचं नाव हॅलो असं लिहा. त्यानंतर आर मध्ये असलेल्या कार्बनची संख्या मोजा, कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो अल्केन लिहा. 1 कार्बनचा मिथेन, 2 कार्बनचा इथेन, 3 कार्बनचा प्रोपेन, 4 कार्बनचा ब्युटेन, 5 कार्बनचा पेंटेन, 6 कार्बनचा हेक्झेन. याप्रमाणे हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेक्केन, अनडेक्केन, डोडेक्केन, ट्रायडेक्केन, टेट्राडेक्केन, पेंटाडेक्केन, हेक्झाडेक्केन अशी नावं बघता आहेत. ओके, याप्रमाणे नाव लिहायचं. ओके, बघा आता उदाहरण घेऊ आपण. पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहा. Cl आहे, क्लोरो. हे लिहिलं क्लोरो. बघा, पहिल्यांदा हॅलोजनचं नाव Cl आहे म्हणून क्लोरो. चला सोडून द्याला, हा भाग सोडून द्या. कार्बन किती आहेत, 1 आहे. 1 कार्बनचा अल्केन मिथेन, नाव झालं मिथेन. क्लोरो मिथेन नाव झालं बाबा. एक लक्षात घ्या, अल्केनचं नाव तुम्हाला माहित असलं पाहिजे. वाटल्यास लिहू पाहिजे, इथं लिहू हो का. मिथेन 1 कार्बन असेल तर कळलं का, कार्बन 1, दुसरा इथेन, कार्बन 2, तिसरा प्रोपेन, कार्बन 3 आहे का. माहीत नसेल तर बघा, तुम्हाला माहीत नसेल तर ब्युटेन, कार्बन 4, पेंटेन, कार्बन 5, हेक्झेन, कार्बन 6 ह्याप्रमाणे. हे लक्षात ठेवा बरं का. चला दुसरं उदाहरण घेऊ आपण. CH3, CH2, Cl. तुम्हाला माहिती आहे नियम काय म्हणतो, पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहावं, हॅलोजनचं नाव हॅलो असं लिहावं.
इथं कोण आहे? सीएल आहे. सीएल हा हॅलोजनच आहे. सीएल आहे, क्लोरो म्हणा. बीआर ब्रोमो, आयोडो. इथं सीएल आहे म्हणून क्लोरो. सीएल आहे म्हणून क्लोरो. आणि मग नाव लिहिलं क्लोरो. चला हे सोडून द्या. मोजा कार्बन 1 2. 2 कार्बनचा अल्केन हो का, 2 कार्बनचा अल्केन इथेन, मग नाव झालं क्लोरो इथेन. संपलं. अशा प्रकारे आहे की नाही. बघा अजून एखादं उदाहरण. CH3 CH2 CH2 Cl. आता एक महत्वाचा नियम आहे, तुम्ही सर्वांनी व्यवस्थित ऐकायचा आहे. जर कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग द्यायचं. अल्किल हलाईडमध्ये असलेल्या कार्बनची संख्या जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग द्यायचं. आणि नंबरिंग देताना हॅलोजन ज्या बाजूनं जवळ पडतो, हॅलोजनचा ॲटम ज्या टोकाकून जवळ पडतो, ज्या बाजूनं जवळ पडतो त्याच बाजूनं नंबरिंग द्यायचं. बरं का. कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग द्या. लक्षात ठेव, लक्षात ठेव, लक्षात ठेव. कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग दे, नंबरिंग दे, नंबरिंग दे. हो का. हॅलोजन ही चेन आपली कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे. ओके. ह्या सीएल इकडून जो पडतं 1 2 3. सीएल किती नंबरला? 1 नंबरला. लोकंट लिहा 1 म्हणजे 1 नंबरला. मग लिहा सीएल म्हणजे क्लोरो, 1 क्लोरो म्हणा. मोजा 1 2 3. 3 कार्बनचा अल्केन बघा प्रोपेन, 1 क्लोरो प्रोपेन असं नाव लिहायचं. काय लिहायचं? 1 क्लोरो प्रोपेन. चला नेक्स्ट बघा इथलं अजून एक घेऊ. बघा आता सीएल आहे, कार्बन 4 आहेत, नंबरिंग द्यावं लागेल. 1 2 3 4. सीएल इकडून जवळ आहे. 1 नंबरला सीएल आहे, 1 नंबरला म्हणून 1 क्लोरो असं लिहायचं. कार्बन किती आहे? 4. 4 म्हणजे 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन, 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन. इथं सगळं लिहिले बघा तिथं. नेक्स्ट बघा. चला इथं पण कार्बन 3 आहेत. तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या 3 असेल तर किंवा 3 पेक्षा जास्त असेल नंबरिंग द्यावं लागेल. सीएल इथं आहे 1 2 नंबरला, इकडून बी 1 2 नंबरला आहे. कोणी कोण बी द्या. 1 2 3. 2 क्लोरो, काही 2 क्लोरो आणि 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन, 2 क्लोरो प्रोपेन. ठीक आहे. अशी किती पण नाव लिहू शकतो आपण. हे बघा इकडं ही चेन झाली आपली. 1 2 इकडून जवळ आहे, 1 2 3. ह्या बाजून जवळ आहे, 1 2 3 4. 2 नंबरला सीएल आहे म्हणून 2 क्लोरो. किती कार्बन आहे? 4. 4 म्हणजे ब्युटेन, 2 क्लोरो ब्युटेन. हे असे नाव. कार्बनची संख्या 3 असेल किंवा 3 पेक्षा जास्त असेल ना नंबरिंग द्यावं लागणार आहे. एवढं एक वाक्य लक्षात ठेवा. बघा आता इथं CH3 जोडले, इथं CH2, इथं CL. आता इथे काय ही लॉंगेस्ट चेन झाली 1 2 3 ची. सीएल इकडून जवळ आहे 1 2 3. आता या ठिकाणी 1 नंबरला सीएल आहे, 2 नंबरला CH3 आहे. आता इथं CH3 म्हणजे ह्याचं नाव मिथिल आहे. CH3 म्हणजे मिथिल, लक्षात ठेवा. हे क्लोरो आहे. आता क्लोरोचं नाव आधी लिहायचं कारण सी आधी येते. क्लोरोमध्ये सी आहे आणि मिथिलमध्ये एम आहे. आणि तुम्हाला माहित आहे अल्फाबेटिकली अगोदर काय येते? सी येते. ABCD मध्ये अगोदर कोण येते? सी. म्हणून आधी लिहा क्लोरो. 1 नंबरला क्लोरो आहे 1 क्लोरो. 2 नंबरला मिथिल आहे 2 मिथिल, 1 क्लोरो 2 मिथिल. आता आपली चेन बघा लॉंगेस्ट 1 2 3. कार्बन 3 आहेत म्हणून प्रोपेन, म्हणून प्रोपेन. हो का. अशा प्रकारचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं. असे कितीही उदाहरणं त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. फक्त नाव कसं लिहायचं लक्षात घ्या. आणि या ठिकाणी कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग द्या. आणि जोडलेला ग्रुप जो असेल मग तो हॅलोजन असेल किंवा दुसरा असेल कुठला का असेना, तो ज्या टोकाकून जवळ पडतो तिकडून नंबरिंग द्या. आणि एक लक्षात घ्या, वेगळे ग्रुप असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली घ्या. ह्याचं नाव क्लोरो आहे, ह्याचं नाव मिथिल आहे, ह्याच्यामध्ये सी आहे, ह्याच्यामध्ये एम आहे. मग अल्फाबेटिकली म्हणजे ABCD मध्ये आधी कोण येते? सी. म्हणून ह्याचं नाव आधी होतं. म्हणून 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन असं लिहिलं, संपलं. 2 सारखे ग्रुप असतील तर डाय घ्या, 3 सारखे असतील तर ट्राय घ्या, प्रिफिक्स. याप्रमाणे आपण नाव लिहू शकतो. ओके. आणखी काही उदाहरण आपण घेऊ आपल्याला कळण्यासाठी. अतिशय सोपं नॉमेनक्लेचर, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं. बघा CH3C CH3 CH3 CH2 Cl. बघा 1 नंबरला इकडून जवळ पडते 1 2 3. 1 नंबरला CL आहे आणि 2 नंबरला 2 CH3 आहेत. CL क्लोरो
CS3 मिथिल ह्याचं नाव आधी येते 1 क्लोरो आहे का. पुन्हा 2 नंबरला 2 CS3 आहेत म्हणून 2 2 सारखे आहेत म्हणून डायमिथिल, 2 सारखे आहेत म्हणून डायमिथिल. आता चेन बघा आपलं लॉंगेस्ट 1 2 3 कार्बनचं अल्केन प्रोपेन. हे अशा प्रकारचं नाव येते 1 क्लोरो 2 डायमिथिल प्रोपेन असं ह्याचं नाव लिहिता येतं बरं का. ठीक आहे. नेक्स्ट बघा CH2 डबल बॉन्ड Cl. आता इथं नंबरिंग द्यायची गरज नाही. हे काय जोडले क्लोरो 2 कार्बन आहेत ना, डायरेक्ट लिहा क्लोरो आहे का. त्यानंतर कार्बन 2 आहे, 2 कार्बनसाठी इथं लिहू आपण, परंतु कार्बन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून या ठिकाणी काय करू आपण ENE घेऊ बरं का. इथं ENE म्हणजे डबल बॉन्ड आहे असा अर्थ आहे म्हणून क्लोरो इथिन नावायचं. काय क्लोरो इथिन. चला आता इकडे Cl इकडे डबल बॉन्ड आहे. लक्षात ठेवा Cl असेल आणि डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्डची प्रायोरिटी जास्त आहे म्हणून डबल बॉन्ड ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्या. 1 2 3 3ला Cl जोडले मग काय 3 क्लोरो प्रोप आहे का. 1 2 3 कार्बन म्हणून नुसतं प्रोप लिहायचं, वर्ड रूट लिहायचं प्रोप. आणि 2 आणि 1 आणि 2च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. लहान शब्द कुठला आहे 1 प्रोप 1 इन 3 क्लोरो प्रोप 1 इन असं याचं नाव लिहिता येतं आपल्याला. अशी किती उदाहरणं आपल्याला घेता येतील. आणखीन एक उदाहरण बघा. जर या ठिकाणी बेंझिन रिंग का असेल, बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंग जर सबस्टिट्यूएंट असेल तर बेंझिन रिंगला म्हणायचं फिनिल. इथे एकच कार्बन आहे, एकला Cl आहे 1 क्लोरो आणि 1 नंबरला रिंग जोडले म्हणून 1 फिनिल 1 क्लोरो 1 फिनिल. कार्बन एकच आहे म्हणून 1 कार्बनचा अल्केन मिथेन. ठीक आहे. बघा आणखीन काही उदाहरणं समजतात का तुम्हाला. आता हे बेंझिन रिंग आहे, ह्याला CS3 जोडले आणि ह्याला जोडले Cl आहे का. द्या नंबरिंग 1 2. आता बघा बेंझिन रिंगला जर CS3 असेल तर त्याला स्पेशल नाव आहे टुलीन. मग ज्याला स्पेशल नाव आहे त्याची प्रायोरिटी जास्त म्हणून 1 आणि 2 नंबर 2ला Cl 2 क्लोरो आणि ह्याचं नाव आहे टुलीन 2 क्लोरो टुलीन असं ह्या ठिकाणी नाव लिहिता येतं. आणि अजून एक बघा 1 2 3 1ला आणि 3ला 2 आहेत 1 3 एकूण 2 आहेत म्हणून डायक्लोरो आणि शेवटी बेंझिन आहे म्हणून बेंझिन डायक्लोरो बेंझिन. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सला IUPAC नाव देता येतं. थोडक्यात तुमच्यासमोर या ठिकाणी मी काय सांगितलेलं आहे, अल्किल हलाईडला IUPAC नाव कसं लिहितात. तर अल्किल हलाईडला IUPAC नाव देण्याची ही पद्धत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.